नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये सेकंड हाफमध्ये मार्केटला चांगली रिकव्हरी बघायला मिळाली. निफ्टी दुपारच्या सत्रामध्ये लोअर लेवलवरून निफ्टी बँक निफ्टी चांगली रिकव्हर होऊन एक चांगले पॉझिटिव्ह 100-125 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. बँक निफ्टीसुद्धा जवळपास 150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. त्याचं रिझन होतं दुपारच्या आसपास सत्रामध्ये जे आलेले HDFC बँकेचे रिझल्ट्स. तसा सकाळी दिवसभर निफ्टी बँक निफ्टीमध्ये दबाव होता. खास करून बँक निफ्टीमध्ये चांगला दबाव होता. जवळपास 300-350 पॉईंट मायनस बँक निफ्टी गेलेली. महत्त्वपूर्ण सपोर्ट 48,300 ब्रेक करून 48,000पर्यंत खाली गेलेला. पण जसं दुपारी बँक निफ्टीचे रिझल्ट्स आले 1-1.5च्या आसपास मार्केटला थोडी चांगली रिकव्हरी आली. रिझल्ट्स काही खास नव्हते, चांगले अपेक्षेप्रमाणे लागले. प्रॉफिट जवळपास 3% वाढला. ओव्हरऑल रेशोमध्ये सगळ्या चांगलं आहे. NPA, ग्रॉस NPA, प्रोव्हिजनिंग, नेट प्रॉफिट, EBITDA या सगळ्या एक्सपेक्टेशनप्रमाणे रिझल्ट्स आले. म्हणून फक्त HDFC बँकेच्या स्टॉकला रिकव्हरी आली. HDFC बँकेचा जो स्टॉक आहे तो इंडेक्सचा हेवी वेट आहे, बँक निफ्टीचा हेवी वेट स्टॉक आहे. मी गेले किती दिवस म्हणते की बँक निफ्टीमध्ये सेलिंग येते तेव्हा मार्केट अंडर परफॉर्म करते. आणि आज HDFC बँकेला ज्या पद्धतीनं रिझल्ट्स आल्यानंतर रिकव्हरी आली. निफ्टी आणि बँक निफ्टीचं दोन्ही इंडेक्समध्ये लार्जेस्ट हेवी वेट्स असल्यामुळं HDFC बँक इंडेक्सलासुद्धा रिकव्हरी आली. आणि निफ्टी सरते शेवटी क्लोजिंगला दुपारी HDFC बँकेच्या रिझल्ट्स नंतर मार्केटला रिकव्हरी येऊन मार्केट जे आहे ते डेज हायच्या आसपास जाऊन बंद झालं. निफ्टी 23,150च्या आसपास बंद झाला. बँक निफ्टी 48,700च्या आसपास बंद झाला. जो ऑलमोस्ट जवळपास दिवसभराचा डेज आहे. म्हणजे क्लोजिंगला जी दुपारी रिकव्हरी आली 1:30-2 नंतर ती क्लोजिंगपर्यंत मेंटेन राहिली आणि डेज हायच्या आसपास बंद दिला. असा एक कारभार राहिला. सकाळच्या सत्रामध्ये मात्र दबाव बघायला मिळाला. बँक निफ्टी 300 पॉईंट मायनस गेलेला, निफ्टी जवळपास 50 पॉईंट मायनस गेलेला. म्हणजे HDFC बँकेनंतरनं आपल्याला थोडीशी रिकव्हरी बघायला मिळाली आहे. बाकी फारसं असं काय मार्केटमध्ये मोठी उलाढाल किंवा वदगड झालेलं नाही आहे. एक स्टॅग्नंट कारोबार मॉर्निंग सेशनला होता. त्यामुळे ओव्हरऑल क्लोजिंग पॉझिटिव्ह आले, पण अजूनही टेक्निकली मार्केटचा ट्रेंड चेंज झालेला नाही आहे किंवा आपण एक व्ह्यू चेंज करू शकत नाही. कारण महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स लेवल जे आहेत ते निफ्टीमध्ये अजून खूप दूरच्या लेवलला आहेत. त्यामुळे उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी आज ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह रिकव्हरी आली HDFC बँकेच्या रिझल्ट्स नंतर मोमेंटम राहिला तर ही 23,400 आणि 23,500 हे निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहेत. जोपर्यंत 23,500च्या वरती निफ्टी बंद होत नाही तोपर्यंत मला वाटते मार्केटला फर्दर शॉर्ट कवरिंग येईल असं मला वाटत नाही. यानं बॉटम आउट होऊन थोडं आणखी वर जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जोपर्यंत 23,500च्या खाली आहे तोपर्यंत सेल ऑन राईज या अनुषंगानं तुम्ही ट्रेड करू शकता. निफ्टीमध्ये उद्या सेशनला 23,100 फर्स्ट सपोर्ट आहे. 23,100च्या खाली आला तर परत पुन्हा 23,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. गेले 2 दिवस काल आणि परवा एवढा आज हे 2 दिवस जे मार्केटनं प्रोटेक्ट केले 23,000 तो मला वाटतं एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि 23,100 एक मिनिमम फर्स्ट सपोर्ट आहे. 23,100च्या खाली आलं तर 23,000पर्यंत येईल. हायर लेवलला 23,400 ते 23,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. तिथं पण निफ्टी कदाचित जाऊ शकते. बँक निफ्टीमध्ये 48,500 फर्स्ट सपोर्ट आहे. 48,500च्या खाली आला तर 48,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. हायर लेवलला 49,000 फर्स्ट रेजिस्टन्स आहे. 49,000च्या वरती गेला तर फर्दर रिकव्हरी 49,300 ते 400पर्यंत बँक निफ्टीमध्ये सुद्धा येऊ शकते. या 2 लेवलनुसार मला वाटतं तुम्ही उद्या ट्रेड करावा. ग्लोबल मार्केटचा आढावा काल डाव जोन्स चांगलं 500 पॉईंट पॉझिटिव्ह गेलेलं, त्याच्या जोरावर आपण पॉझिटिव्ह ओपनिंग घेतली, पण रिकव्हरी मात्र दुपारच्या सत्रामध्ये HDFC बँकेनंतर आले. आज NSEमध्ये 635 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1914 शेअर्स वाढले. निफ्टीमध्ये 26 शेअर्स वाढले, त्याबद्दल 24 शेअर्स पडलेले आहेत. NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. हो ना, निफ्टी टॉप 500मध्ये ऑलमोस्ट 50% स्टॉक सकाळच्या क्षेत्रामध्ये 5 ते 7%च्या आसपास पडलेले. किरकोळ स्टॉक वाढलेले, फक्त एक 10-20% स्टॉक्स पॉझिटिव्ह होते, बाकी सगळे डिक्लायनिंगमध्ये होते. त्यामुळे NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. आणि सेक्टरल इंडिसाइजेसमध्ये आज IT आणि IT सेक्टरनं पॉझिटिव्हली रिॲक्ट केलं आणि त्याच्यासोबत फार्मा सेक्टरनं पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं. त्याच्या बाजूला रिअल्टी, एनर्जी आणि मेटल सेक्टरमध्ये चांगला दबाव बघायला मिळाला, सेलिंग बघायला मिळालं, पर्टिक्युलरली रिअल इस्टेट सेक्टरला. बाकी सगळे सेक्टर्स साईडवेज ट्रेड केलं, फारशी काही मोमेंटम नाही आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा युरोपियन मार्केट्स अर्धा ते 1% पॉझिटिव्ह आहे. डाऊ फ्युचर्स जे आहे ते 50 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केटसुद्धा थोडं शांत आहे. डाऊ जोन्समध्ये 2 दिवस चांगली रॅली झाली. 500 पॉईंट काल होतं, त्याच्या आधी 300 पॉईंट ट्रम्पच्या इनॉग्रेशन दिवशी. त्यामुळे 2 दिवस चांगलं जवळपास 800 पॉईंटच्या आसपास डाऊ जोन्समध्ये तेजी आहे. US मार्केटमध्ये फर्दर जर मोमेंटम पॉझिटिव्ह राहिला तर मला वाटतं निश्चित आपण सुद्धा उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट करू शकतो. पण हायर लेवलला परत FIचं सेलिंग होणं
तुम्ही बघताय कित्येक दिवस एफ आय सेल करतात, त्यामुळे एफ आयचं सेलिंग आलं तर एखादी डिपसुद्धा येऊ शकते. त्यामुळं जोपर्यंत 23,500च्या आपण खाली आहे तोपर्यंत थोडी ही रिस्क रिवॉर्ड टू डाऊन साईडला रिस्क ओपन राहते. 23,500च्या क्लाइम केला तर आपण थोडं रिस्कमधून बाहेर पडू शकतो. तर बघूया मार्केट्स कशा पद्धतीने उद्या बी होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.